Sri Vinesh Borkar. Good, sir. I would like to take LQ number 1B. 1B. B. Yes, sir. Answer as per copy sheet. Speaker, sir. हो जो माझो प्रश्न आसा तो आयज आमच्या ट्रायबल लोकां खातीर घेता आनी जो आमी पळयता की हो प्रश्न आसा लॉंग टर्म विजन जे ट्रायबल डिपार्टमेंटान आसा जावं ते ट्रायबल स्किम्स जावं ते ट्रायबल सब प्लॅन बॅकलॉग ऑफ वेकन्सीज एसटी रिजर्वेशन फॉरेस्ट राईट क्लेम्स हे सगळे येता. स्पीकर सर तुम्ही रक्ताचे ट्रायबल आणि जसे तुमचे रगत सळसळटा तसे माझे पण सळसळटा. स्पीकर सर आणि ट्रायबलाचो मेन मुद्दो तो म्हणजे पॉलिटिकल रिजर्वेशन इन गोवा लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. स्पीकर सर मातसो आमी बॅकग्राऊंड पळोवया ते तुमकां खूब खबर आसा पण लोकांक कळपाची गरज आसा. स्पीकर सर हो मुद्दो जो आसा तो 2003 सुरवात जाली आणि कितलेशे आमचे ट्रायबल भाव ह्या जो मुवमेंटान सहभागी जाले हे तुमकां सांगपाची गरज ना. स्पीकर सर ही लढाई जी आहली ही लढाई फुडें व्हरता आसतना प्रत्येक जाण जो आमचो ट्रायबल भाव तेंच्यांनी फुडाकार घेतलो आणि हे जो हक्क आसा हो मेळचो म्हणून मागले. पण स्पीकर सर ह्या सरकारान 2012 आमकां फटयले, 2017 फटयले, 2000 स्पीकर सर ऑब्जेक्ट फटयले म्हणू नका तू. 2012 स्पीकर सर तुमकां खबर आसा पयले फावटी जर ट्रायबलाक न्याय केन्ना मेळ्ळो आसत जाल्यार तो 2012 मेळ्ळो. 2022 तुम्ही स्वतः जे आहात ट्रायबल मिनिस्टर आशिल्ले पयले फावटी म्हणजे तांकां हक्क जो आशिल्लो पळय एक्चुअली ट्रायबलाक त्यांचो रायट आशिल्लो 2004 त्या ती तू पयले हांवें तुका ऑब्जेक्ट इतक्याच खातीर केला तुका कितें विचार म्हाका तें विचार फटयले म्हणू नका. स्पीकर सांगता हेच सरकार आसा 2012 ट्रायबलाक न्याय दिवपी. स्पीकर सर 2012 बीजेपीचेच सरकार आसा आणि जर ट्रायबलाक गोंयांत जर न्याय मेळ्ळा जाल्यार तो भारतीय जनता पार्टीच्या सरकाराक कितें उलोवपाचें क्लियर आसा की 2012 होच सरकार आसा. स्पीकर सर 2025 जाली 2025 पर्यंत हेच चालू आसा. स्पीकर सर फुडें या 21 जुलय 2023 आमचे बाब आमदार गणेश गांवकारान एक रेझोल्युशन मांडले की 2011 एज पर 2011 जो सेन्सीस आसा ह्या प्रमाणे जो एसटी पॉलिटिकल रिजर्वेशन दिवचो म्हणून. स्पीकर सर मागीर हेचेर खूब आमचे सगळ्यांनी उलयले आणि सगळ्यांनी डिसिजन घेतले की हे पास जावचें म्हणून सगळ्यांनी सगळे पॉलिटिकल पार्टी. स्पीकर सर तेजे नंतर जो डिमांड आसा हो तसोच उरलो. मागीर परत जे जो डिमांड आसा ताका लागून एक मोर्चा येयलो असेंब्लीन 5 फेब्रुवारी 2024 असेंब्लीचे भायर मोर्चा येयलो अंडर द बॅनर मिशन पॉलिटिकल रिजर्वेशन फॉर एसटीज इन गोवा. स्पीकर सर हे जाल्या नंतर सरकाराक मातशी जाग येयली. स्पीकर हांव एलोबरेट करून सांगता तुम्ही एक तुमकां खबर आसा ह्या गजालीचेर सो हांव मुद्दम एक सांगता तुमकां एक इतलेंच म्हणटा की जेन्ना कॉलिंग एटेन्शन जे आमी सगळ्यांनी मांडले ते कॉलिंग एटेन्शन परत अशें जालें कॉलिंग एटेन्शन परत डिस्कशन जालें आनी त्या टायमार मुखेलमंत्र्यान एश्युरन्स दिलें की हे जे रिजर्वेशन जे आसा हे 2027 पर्यंत आमकां मेळटलें. स्पीकर सर तेजे नंतर जो ट्रायबलाचो आमचो ट्रायबल सगळे आसा तांकां बाबड्यांक रस्त्यार येवचें पडलें. स्पेसिफीक प्रश्न विचारता. स्पीकर सर तशेंच कॅबिनेट युनियन कॅबिनेटाचो एक नोट येयलो बील जाता म्हणून आणि ते नोट आसलो द रिएडजस्टमेंट ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ शेड्यूल्ड ट्रायब इन असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज ऑफ द स्टेट ऑफ गोवा बील 2024. स्पीकर सर हितून स्पीकर सर हे बील अजून पेंडिंग आसा अजून पर्यंत जावना आणि हेजो आमकां आन्सर जेन्ना मेळटा आमी एलक्यूज आन्सर मागलो तितून अशें आसा द डिसिजन इज अंडर द पीव्यू ऑफ युनियन गव्हर्मेंट म्हटल्यार वयले इंजिन. आतां स्पीकर सर म्हाजो प्रश्न आसा जेन्ना बीजेपीचे सगळ्यांनी पेडे वाटले घोशणा केल्यो इलेक्शनाची कॅम्पेन जाली पण अजून पर्यंत जो सीएम आमचो आसा तांचो सामाजीक जो नाते आसा आनी भावनीक नाते आसा म्हाजो क्लियर प्रश्न आसा की हे जे पॉलिटिकल रिजर्वेशन फॉर एसटी इन स्टेट गोवा असेंब्ली सो हे केन्ना पर्यंत जातले हो सिंपल आमचो प्रश्न आसा आनी केन्ना पर्यंत करून काडटले. स्पीकर सर त्यांनी 2012 विषय काढलो म्हणून मुद्दाम म्हणून हांव सांगता. खरें म्हणजे स्पीकर सर तुमकांय खबर आसा
ट्रायबल रिझर्वेशन अप्रॉक्सिमेटली 2003 भारतीय जनता पार्टीचे सरकार केंद्रात असले तेन्ना आमच्या गोंयांत आशिल्ले गावडा कुणबी आनी वेळीप ह्या तिनूय समाजाक ट्रायबल हो स्टेटस मेळ्ळो. ट्रायबल स्टेटस मेळ्ळ्या उपरांत खरो म्हणजे तांचो हक्क आशिल्लो. 2004च्या उपरांत तांकां वेगळे ट्रायबल घोशीत केल्या उपरांत तांच्या खातीर वेगळ्यो सगळ्यो स्कीम आनी योजना ह्यो सगळ्यो लागू करपाक जाय आशिल्ल्यो. बट स्पीकर सर, तुमी ताका विटनेस आसात. गोंयांतले तमाम ट्रायबल लोक हेंच्यांनी आंदोलन ट्रायबल लोकूच न्ही तर ताज्या बरोबर सामाजीक कार्यकर्ते जे तुमच्या बरोबर वावुरताले तांकां कितलेशेच फावटी रस्त्यार येवचें पडलें, कितलेशेच फावटी आनी त्या खातीर म्हाका दिसता 2 जाणांच्या प्राणाची आहुती वयची पडली. आनी तें सगळें जाल्या उपरांत मागीर खंय तरी म्हणजे सरकाराक जाग आयली आनी ताज्या उपरांत घोशीत केलें. पण स्पीकर सर, 2012 भारतीय जनता पार्टीचे सरकार येयलें आनी 2012 भारतीय जनता पार्टीचे सरकार येयल्या उपरांत तुमी स्वता ट्रायबल मिनिस्टर जाले आनी ट्रायबल मिनिस्टर जाल्या उपरांत तेन्ना जवळपास 22 स्किम्स म्हणजे स्टेटीच्यो आनी सेंट्रलाच्यो मेळून 22 स्किमी ज्यो आसा ह्यो डिक्लेअर केल्यो. गोंयांतलें सरकार आयजूय आमी सांगता हय आमी अंत्योदय, सर्वोदय आनी ग्रामोदय ह्याच तत्वाचेर चलता. म्हणून तर सांगे आसतले, केपें आसतले, काणकोण आसतले, धारबांदोडा आसतले आनी इवन दो नॉर्थ गोंयांत आसतले मया, पिळगांव आनी पाळयेन आसतले. हांगातल्या इवन दो म्हणजे आमी म्हणटा की वेळ्ळी सारकिल्या कॉन्स्टिट्युएन्सीन जे आमचे कॅथलीक ट्रायबल भाव रावता तांच्या पर्यंत हे सरकार पावचे म्हणून हाजो ट्रायबल रीच हो सगळ्या पर्यंत वाडोवपा खातीर सदोदीत आमच्या सरकारान प्रयत्न केलो. स्पीकर सर, तितून हांव डिटेल वचना. म्हणजे हे सगळें सांगता आसतना ह्या स्किमीच्या बरोबर फॉरेस्ट रायट एक्ट ह्यो तुवें काडल्यो. फॉरेस्ट रायट एक्ट क्लेम करपा खातीर 2013-14 सुरवात जाल्यो. जवळपास 10,000 एप्लिकेशन्स येयली आनी ताज्या उपरांत हो लॉंग पेंडींग आसलेलो प्रोसेस 2019 हांवें एक्सपडायट केलो आनी ताज्या उपरांत जवळपास 3,000 लोकांक आतां पर्यंत तेंचे फॉरेस्ट रायट एक्ट इन्क्लुडींग द 70 तेंच्या जे फॉरेस्ट रायट एक्ट तांच्या प्रमाणे तांकां सनदी मेळपाक लागल्यो. आनी आतां उरलेलो प्रोसेस पयर हांवें मिटींग घेवन फास्ट ट्रॅक केला. आमचो तो ध्येय आसा की आतां ते 19 डिसेंबर 2025 पर्यंत मॅक्झिमम ट्रायबल ज्यो सनदी ज्यो आसा त्या लोकां पर्यंत पावोवच्यो. स्पीकर सर, आमी ज्यो स्किमीचेर उलयले त्या स्किमीचेर दर फावटी नवीन स्कीम भितर एड ऑन करीत आसता. आत्तां आमी रिसेंटली जी आसा पळय न्ही म्हणजे ट्रायबल भुरग्यांक जेई आनी निटाचे सुद्दां ट्युशना खातीर एक स्कीम लॉन्च केल्या. ती नव्यान स्कीम आसा. हे सगळें करता आसतना स्पीकर सर, आमच्या डबल इंजिनच्या सरकारच्या माध्यमांतल्यान आमी म्हणटा तशें ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूट गोंयांत सुरू. हांव येता पॉलिटिकल रिजर्वेशनाचेर येता. कित्याक सांगलें तुका हांवें? तुवें विजनाचो प्रश्न विचारला, तुवें इतिहास सांगलो, म्हाकाय सांगपाची गरज आसा म्हणून हांवें सांगलें. तो हांवें स्पिडीन सांगला, म्हाका खंयसर टायमपास करपाचो ना म्हणून सांगता. कारण तुवें म्हटलें तुवें जे आरोप केला पळय न्ही तो आरोप म्हाका जर खोडून काडटलो आसत जाल्यार हें सांगपाची गरज आसली म्हणून हांवें हें सांगलेलें आसा. आनी ताकाच लागून स्पीकर सर, ट्रायबल रिसर्च सेंटर जे आसा पळय न्ही हे आमी सांग्यार एस्टाब्लीश केलें जेणे करून पयले फावटी ट्रायबलाच्या बाबतीत वेगवेगळे रिसर्च कल्चरल आसतले, तांचे कुझिन्स आसतले, तांच्या बाकीच्या सगळ्या हाजेर रिसर्च करपाक सुरवात जालो. पयले फावटी कुणबी रिवायवल जो आसा पळय न्ही स्पीकर सर हो आमच्याच सरकारात केलो. अशा पद्दतीचे वेगवेगळे एड्युकेशनल आसतले, सामाजीक आसतले, कल्चरल आसतले हाजेर रिसर्च आस्पेक्ट सुरू आसा. ट्रायबल म्युझियम फार्मागुडी आमी हांगासर करपाक घेतला. तोय बी आता तिके कंप्लीट जातलो. उरलो प्रश्न रिजर्वेशनाचो. पॉलिटिकल रिजर्वेशन दिवप ही शेवटची मागणी एकूच जी आसा ती पेंडींग उरलेली. ह्याच हावजान बाब गणेश गांवकार हांच्यांनी तो ठराव हाडलो आनी ह्या हावजांतल्या सगळ्या मेंबरांनी इन्क्लुडींग अपोजिशन, कारण खंयचोय ठराव आनी पास करतलो जर आसत जाल्यार अपोजिशनाची तितकीच गरज आसता आनी तशेंच त्या अपोजिशनांनी सपोर्ट केलो. हांवें ना म्हणूंक ना, अपोजिशनांनी सपोर्ट केलो सगळ्या जाणांनी, कारण सगळ्या जाणांक ट्रायबलाच्या प्रती तितको प्रेम आसा. सगळ्या जाणांनी पास केलो. एकदा आनी 2दा रेजोल्युशन पास जालें. स्पीकर सर, हे 2दा रेजोल्युशन पास जाल्या उपरांत ते आमी केंद्रातूय धाडले. केंद्रात हाजेर म्हणजे पॉलिटिकल रिजर्वेशन दिवचे हाजेर रिप्रेझेंटेशन दिवपा खातीर हांव आसतलो किंवा तुमी आसतले किंवा देन ट्रायबल मिनिस्टर बाब गोविंद गावडे हे स्वता म्हाज्या बरोबर आशिल्ले. आमी ते होम मिनिस्टराकूय दिले आनी ट्रायबल मिनिस्टर जे आशिल्ले केंद्रांतले तांकांय दिले. स्पीकर सर, हांव कळपाक जाय म्हणून ताका सांगता हांव हे ट्रायबल रिजर्वेशन बील जे आसा पळय न्ही हे 2 फावटी म्हणजे फाटले फावटी राज्यसभेत इंट्रोड्यूस जाले. हांव समजता फाटले फावटी एकदा इंट्रोड्यूस जाले कदाचित विरोधकांक कळोंक ना आसतले कसले बील येता काय म्हणून. स्पीकर सर, नेमके ट्रायबल बिलाचेर येदो व्हडलो बोवाळ जालो आनी ट्रायबल बील जे आसा पळय न्हू हे राज्यसभेत पास जावपाक दिले ना. कोणी दिले ना ते तुकाय सारकें खबर आसा केदो व्हडलो बोवाळ जालो तो. त्या उपरांत हांव मान्य करता की तेन्ना तरी जालें ना. स्पीकर सर, त्या खातीर बील पास करप
हे खरे म्हणजे सरकार पक्षाबरोबर विरोधकाचो तितकोच सपोर्ट आसता हो गरजेचो आसता. परत एकदा ट्रायबल बिल जे आसा पळय न्ही परत इंट्रोड्यूस जालें आणि परत इंट्रोड्यूस जाता असताना खऱ्या अर्थात ट्रायबल बिलाक जर विरोध कोणी केलो आसत जाल्यार विरोधकांनी विरोध केलो, काँग्रेसीन विरोध प्रोटेस्ट चलतालो त्या वेळार भाषेत पहिला संबंध देशभरातल्या लोकांनी पडला स्पीकर सर एक मिनिट स्पीकर सर आता एक हांव करेक्ट आता हेज्या होणे बिल पास करपा जाय आसल्या ऑपोजिशना भायर घालून पासून पास केले कित्याक केला तेमी स्पीकर सर हाऊजूच चलोवंक दिवंक ना तेच दिसा जाता एकदा आणि दोनदा झाले प्रोटेस्ट थिंगा चलता बिहाराचेर अबाउट दॅट रोल तेन्ना हटाय ओडिया हटाय नाकमो हटाय बिलां हेच्या पयलू कितलीशी पास जाल्या जेन्ना विरोधक नासतना विरोधक आणि जर हाऊस बंद जालें जाल्यार प्रेसिडेंट ऑर्डर हाडपाक जाताले कॉन्स्टिट्युशनल जो प्रोसिजर क्लियर कट आन्सर जाय की केन्ना पर्यंत जातले. स्पीकर सर हांव परतूय सांगता आम्ही आमच्या केंद्रीय नेत्यांक रिक्वेस्ट केल्ली आसा जाता तितके बेगीन हे बिल पास करचे. आमचे तर म्हणणे आसले की 27 रिझर्वेशन लागू करचे पण आता आम्ही परतूय रिक्वेस्ट केला की परतूय बी हे बिल जे आसा ते इंट्रोड्यूस करून पास करचे आणि जाता तितके बेगीन जे अमेंडमेंट पासून हाडून पास करून जाता काश्मीराक केल्ले आसा घेवचो सर हेजो उत्तर आमकां सारको मेळना कित्याक तुमकां खबर आसा स्पीकर सर आता 2027 जातले ना हेची सेन्सीस जावपाची गरज आसा हे केन्ना जातले ते अजून पर्यंत म्हाका उत्तर मेळना स्पीकर सर सो स्पीकर सर हांवें तुका सांगलें स्पीकर सर राज्यसभेन लोकसभेन बिल पास जाल्या उपरांत हे जावपाक शकता त्या खातीर विरोधकांकूय सांग त्या बिलाक सपोर्ट करात म्हणून विरोधकांनी सपोर्ट केला म्हणून बिल वयर पावला न्हू विरोधकांनी सपोर्ट करू ना दिल्ली जेन्ना गायले सपोर्ट आमचो खासदार कॅप्टन विराट उलयला सपोर्ट आहे बिलाचेर स्पीकर सर राज्यसभेन पास जावपाक जाय म्हणून सांगात बिल राज्यसभे वयता लोकसभेन पास केला सो मुखेलमंत्री बाब जेन्ना बिहाराचे चलता बुड्यांक आयला एक दीस बिहाराच्या विशयाचा दोनदा विरोध झाला. स्पीकर सर हे सगळे दोन्ही दी सेम इशू जाल्लो एजिटेशन आहा थिंगा बिहाराचे रिव्हिजन आहा माझे सोपयता एक लोकशाहीचेर व्हडलो परिणाम जावंक शकता ताजेर तांचे कंटिन्युअस प्रोटेस्ट चालू आहा सो दोनूय दीस अनफॉर्च्युनेटली आयला ते कितें करूया लोकसभेन उलयला आमगेलो दक्षिण गोंयचो खासदार सर गेली ट्रायबलाक स्टेटस मेळोन जवळपास 24 वर्सां जाली फाटले 2014 पर्यंत हांचेच सरकार असले तेन्ना हांगा न्याय दिवंक ना तेन्ना ट्रायबलांक रिजर्वेशन दिवंक ना ते पॉलिटिकल रिजर्वेशन खंयचे दितले रे तुमी हांगा जे ट्रायबलांक न्याय दिवंक ना
स्पीकर सर, जो दुसरो प्रश्न आसा आता लॉंग टर्म विजन जो आसा, जो ट्रायबल लॉंग टर्म विजन आसा तितून स्पीकर सर जो प्रोटेक्शन ऑफ द इंटरेस्ट ऑफ ट्रायबल्स आसा आनी एम्प्लॉयमेंट फॉर गव्हर्मेंट सर्विसीस हे आसा. स्पीकर सर, आमकां जे उत्तर गावला एज पर एलिक्यू तो असो आसा की जी एसटी रिजर्वेशन आसा, खुबशी एसटी रिजर्वेशन जॉब्सा खातीर आसा ते 852 पेंडिंग आसा आनी तितून स्पीकर सर कितले बॅकलॉग आसा ते थोडे डिपार्टमेंटाची नांव घेता. PWD 84 आसा, कमर्शियल टॅक्स 32 आसा, डायरेक्टर ऑफ टेक्निकल एड्युकेशन 26 आसा, डायरेक्टर ऑफ एड्युकेशन 99 आसा, जनरल एडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट 20 आसा. स्पीकर सर, हे सगळे पोर्टफोलिओज आमच्या ट्रायबल मिनिस्टराक लागता आनी ट्रायबल मिनिस्टर आनी CM एकूच आसा आनी हे कित्याक लागून पेंडिंग उरल्या? कारण कितें आसा? कारण जेन्ना मुखेलमंत्री म्हणटा बीजेपीच्या DNA ट्रायबल DNA आसा म्हणून, सो ऑल हे कित्याक पेंडिंग उरला हेजो प्रश्न म्हाका दिसता मुखेलमंत्री आन्सर करपाची गरज आसा की बॅकलॉग आनी केन्ना पर्यंत हे बॅकलॉग जे आसा ते क्लियर जातले. स्पीकर सर, बॅकलॉग जे आसा ते दोन तरेन आसा. एक जे नवीन पोस्ट क्रिएट जाल्या तितूनय बॅकलॉग आसा. दुसरी गजाल स्पीकर सर, जे प्रमोशन्स काही ड्यू आशिल्ले तितूनय बॅकलॉग आशिल्लो. स्पीकर सर, आमी प्रमोशनाचो बॅकलॉग ऑलरेडी भरपाक घेतला. म्हाका दिसता फुडल्या 6 म्हयन्याच्या भितर प्रमोशनाचो बॅकलॉग सगळ्या डिपार्टमेंटाचो, नॉट ओन्ली तेणी नांवां घेतला त्यात न्हू तर उरलेल्या सगळ्या. स्पीकर सर, आमी एकदां रिलॅक्सेशन जे आसा ते प्रमोशनल पोस्ट भरपा खातीर 5-5 वर्सां सुद्दां रिलॅक्सेशनां दिल्ली आसा. 5-5 वर्सां. म्हाका याद आसा PWDतली ट्रायबल भावांचे प्रमोशन्स करपा खातीर JE to AE जवळपास 7 वर्सांचे रिलॅक्सेशन दिवन ताका JE to AE केल्या. जितके रिलॅक्सेशन नासतना सुद्दां हांवें तुका फक्त PWD डिपार्टमेंटाचें उदाहरण सांगलें. पण खूब कडेन सर्टन इयर्स ऑफ सर्वीस कंप्लीट जाल्या शिवाय ते रिलॅक्सेशन दिवपाक मेळना म्हणून काही पोस्ट वेकंटा. पण नवीन पोस्ट जे आसा हे सगळे भरपाक ह्या डिपार्टमेंटातले ऑलरेडी स्टाफ सिलेक्शना कडेन गेल्या आनी स्टाफ सिलेक्शनाच्या वतीन नवीन पोस्ट जितके आसा तितके जे आसा हे बॅकलॉग सगळो भरतले हेजें हांव ताका आश्वासन दिता. स्पीकर सर, 852 हे पोस्ट पेंडिंग उरले आनी हो तुमचो विजन डॉक्युमेंट जो ट्रायबल डिपार्टमेंटाच्या वेबसायटीर आसा तितून ST रिजर्वेशन, पॉलिटिकल रिजर्वेशनूय आसा आनी हे पोस्टांचे आसा टायमली इम्प्लिमेंटेशन. आतां हांव मुद्दम टेबल करता कित्याक हांव सांगिना, हे तुमीच सांगता की 2025 पासून ST रिजर्वेशन तुमी दितले म्हणून. हो तुमचो विजन डॉक्युमेंट, हो बीजेपीन आउट केल्लो आनी तुमच्या सरकाराच्या वेबसायटीचेर ट्रायबल डिपार्टमेंटाच्या वेबसायटीचेर आसा. येस, मुद्दम टेबल करता. जशें ट्रायबल रिजर्वेशन एट अ पंचायत लेवल, ट्रायबल रिजर्वेशन एट अ जिल्हा पंचायत लेवल हे ऑलरेडी आमच्याच सरकारान दिला. स्पीकर सर, हांगा जे रिजर्वेशन जाय आशिल्ले स्टेट लेवल आसा. स्पीकर सर, म्हणून सांगता हांवें पंचायतींनी आसतले, जिल्हा पंचायती आसतले, म्युनिसिपालिटीज आसतले, हांगा ट्रायबल रिजर्वेशन दिवपाचे जे 12% आसा ते रिजर्वेशन आमच्याच सरकारान दिला. स्पीकर, फक्त पॉलिटिकल रिजर्वेशन इन द स्टेट असेंब्ली हो सब्जेक्ट हो सेंट्रलाचो आसा ते आमी रेझोल्युशन घेवन पास केला ते ताका हांवें ऑलरेडी सांगलें. स्पीकर सर, तुम्ही जे विजन डॉक्युमेंटान घातला ते ताणें सांगला 2025 पर्यंत घातले म्हणून सांगला. आता 2027 जाला ते पासून जातले जाल्यार तो प्रश्न आसा. स्पीकर सर, माझं लास्ट सप्लिमेंटरी. स्पीकर सर, आम्ही पळयता जे इम्प्लिमेंटेशन ऑफ फंड्स आसा, ट्रायबल सब प्लॅन हो फंड्स जो आसा तो ट्रायबल एरियाज जो आसा ते डेव्हलप करपाक लागून आसा. डिपार्टमेंट वायज हो फंड सगळ्यांक एलोकेशन आसा. स्पीकर सर, आमी एक एलिक्यू रिप्लाय पळयलो तितून 24-25 जो फंड उरलेलो आसा तो थोडे डिपार्टमेंटान घेता. डायरेक्टर ऑफ ट्रायबल वेलफेअर 69.01 crores, डायरेक्टर ऑफ आर्ट एंड कल्चर 2.96 crores, डायरेक्टर ऑफ स्किल डेव्हलपमेंट 5.06 crores, WRD 9.91 crores, स्पोर्ट्स 3.39 crores आणि सेंट्रलाचो जो ट्रायबल वेलफेअर जो फंड आसा तो युटिलायज आसा तो 24-25 8.59 crores. स्पीकर सर, आता हे जो फंड आसा हो जो डेव्हलपमेंट ऑफ ट्रायबल एरियाज आसा हेका लागून यूज करपाचो. आता आमच्या मतदारसंघानूय खुबशे ट्रायबल भाव आसा, मात हो फंड अनयुटिलायज अशे कितलेशे आनी डिपार्टमेंट आसा तेजी नांव घेयना, पण हो फंड प्रत्येक वेळा अनयुटिलायज उरता. आमी पळयता की जे ऑफिसर आसा ह्या डिपार्टमेंटान थोड्या ऑफिसरांक खबर पासून ना की हो फंड आसा म्हणून आनी हो फंड यूज करपाक जाता म्हणून. ह्याच्या बाबतीत प्रत्येक वेळा आमी एवरी टायम आमी सांगता डिपार्टमेंटाक की हो फंड यूज करा, हो फंड घाला. प्रत्येक कडेन जो विलेज वायज नोटिफिकेशन आसा त्या प्रमाणे हो फंड त्या एरियान यूज करूंक मेळटा. बट आयज अशें दिसून येता स्पीकर सर, जो मुखेल डिपार्टमेंट आसा तो ट्रायबल वेलफेअर डिपार्टमेंट थंय 69 crores पेंडिंग उरलेलो आसा. स्पीकर सर, आयज मुखेलमंत्र्यान आमकां उत्तर दिवपाची गरज आसा. कारण कितें आसा की ट्रायबलाचें समज काम करता, ट्रायबलाक लागून आमी फूल सपोर्ट करता म्हणटा जाल्यार हे
कित्याक लागून पेंडिंग उरले Yes. हे कित्याक उरले कित्याक आयज हो सरकार जो आसा हो ट्रायबल विरोधी सरकार जाल्लो आसा कित्याक प्रत्येक कडेन स्पीकर सर हे सरकार जे आसा ट्रायबला खातीर पूर्णपणे काम करता म्हणून सांगता. ट्रायबल भाव स्पीकर सर, ट्रायबल एज्युकेशन कित्याक स्पीकर सर हे सरकार पूर्णतः ट्रायबला खातीर काम करता म्हणूनच ट्रायबल रिसर्च सेंटर हांगासर एस्टाब्लिश करूंक शकले ट्रायबल म्युझियम जो आसा पळय तो एस्टाब्लिश करपाक शकले अशा पद्दतीचे वेगवेगळे प्रोजेक्ट ट्रायबला खातीर सातत्यान हाडले आमी. स्पीकर सर काही डिपार्टमेंटात जो एक्सपेन्सीस बुक करता आसतना तो एक्चुअली ट्रायबलात काम करता बट तो एक्सपेन्सीस जो तो ट्रायबलाच्या अंडर बुक करिना. फॉर एक्झाम्पल डब्ल्यूआरडी डिपार्टमेंटाच्या जर शिरोडा सारकिल्या ट्रायबल वार्डात ते काम करता आसत जाल्यार ते बुक करताना केन्ना केन्ना जनरल हितूर करता. स्पीकर सर उरले तरी फक्त ट्रायबल डिपार्टमेंटाचो जो तुमकां खबर स्पीकर सर स्पीकर ट्रायबल एरिया करूंक जाय आयज कितें जाता जनरल सीएमान जे सांगले सारखे हे जनरल यूज करता जनरल यूज करूंक जायना ते ट्रायबल एरियानूच यूज करपाक जाय ते पर्टिक्युलर ट्रायबल एरिया बेनिफिट जाता माझे उत्तर ऐकले खबर आसा स्पीकर तशें न्ही जो जनरल फंड तो ट्रायबल भागांत वापरता असो पण स्पीकर सर हो जो अनयुटिलायज स्पीकर सर तुम्ही एक ट्रायबल आणि आमकां खूब रिस्पेक्ट आसा आमच्या एरियान खुबशे आमचे ट्रायबल भाव आसा तांकां पर्टिक्युलरली ते एरियान हो यूज जावपाक जाय स्पीकर सर आमी एवरी टायम म्हणटा की हो फंड आसतना यूज कित्याक जायना हो म्हाजो प्रश्न आसा इतलो फंड समज दवरिला हो फंड यूज करपाक न्हू सेंट्रल गव्हर्मेंटाचो येता तोय यूज जायना स्पीकर सर तेका त्यांनी सेंट्रल गव्हर्मेंटाचो विषय काढलो म्हणून सांगता हांव ट्रायबल सब प्लॅनाच्या अंतर्गत आमची जी कामां जाल्या पयलीं विच इज 82% ऑफ द फंड्स इज युटिलायज्ड इन द स्टेट हायेस्ट इन द कंट्री जाय जाल्यार तूं काडून पळय हांव सांगता तुका काडून पळय स्पीकर जे करेक्ट कोता मुखेल हय रे हांव सांगता तुका विचारपाक जाय ते स्पीकर सर हांव तेका परत एकदा सांगता आमची आता फॉर एक्झाम्पल पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट एक्चुअली ट्रायबलात काम करता बट ते बुक करिना ट्रायबलाच्या अंडर ते जनरल हितूंतल्यान तो फंड्स घालता म्हणून हो फंड जो आहा पळय केन्ना केन्ना अनयुटिलायज दिसता. हांवें ऑलरेडी आमी फाटले फावटी बजेट करतना सांगला प्रत्येक डिपार्टमेंटाचो जो 12% ऑफ यूज त्या ट्रायबल फॉर एक्झाम्पल काणकोणान काम करता आसतना सांग्यार काम करता आसतना खरें तेंच्यांनी तो बुक करपाक जाय ट्रायबल हेच्या अंतर्गत पण ते बुक करिना म्हणून केन्ना केन्ना असो दिसता. ना हांव सांगता की ह्या ऑफिसरांक खबरूच ना स्पीकर सर हांव पर्सनली मेळ्ळा थोड्या ऑफिसरांक खबरूच ना तांकां सांगचें पडटा हांवें मुखेलमंत्र्याक वचून सांगला इम्प्लिमेंटेशन स्पीकर सर एवरी टायम आय हो सारको सर इम्प्लिमेंटेशन जाल्लो नाल्यार आयज तुमी पळयता चल कितलेशे एरिया आसा ट्रायबल एरिया आसा आयज बॅकवर्ड आसा खुबशी कामां जावपाची गरज आसा ती कामां करपाक लागून हो फंड दिल्लो आसा हो फंड कित्याक लागून इम्प्लिमेंटेशन मुखेलमंत्र्याक एश्युरन्स दिवपाची गरज आसा की आपूण करून घेतलो ही जबाबदारी घेवपाची गरज आसा प्लीज ही जबाबदारी आमच्या ट्रायबल भाव भयणांक लागून घेवपाची गरज आसा की आपूण हे करून घेतलो आणि हो जो फंड आसा तो टायमली युटिलायझेशन करून घेतलो. एक मिनिट स्पीकर सर कल्ला काजू पट्टो म्हणटा थंयसर 60 वर्साच्या उपरांत पयले फावटी 7 कोटी रुपया मोडून सांग्यार आमी रोड केल्लो पीडब्ल्यूडी पयले फावटी अशा सोदून काडून हांव तुका जाय कितलेशे अशे रोड दाखयता कितलेशे एरिया स्पीकर सर